कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात। तर आत्ता रात्रीचे 7-7:30 म्हणजे 8च्या दरम्यान झालेले आहेत आणि सगळे पाहुणे घरी आलेले आहेत। ननंद, माझी जाव, सासू सगळे लोक आलेले आहेत आणि सगळ्यांची कामं इकडे तिकडे चाललेली आहे, कारण देवदेव आहे। आज 3 तारीख आहे आणि उद्या देवदेव आहे। तर इकडे मी टोमॅटोची आमटी आणि इकडे भात ठेवलेला आहे। हे बघा, इथं बिस्किट खाऊन ठेवलंय। तर आता 9-9:30 झालेले आहेत रात्रीचे। जेवण वगैरे करून सगळेजण आम्ही निघालोय मंदिराजवळ, कारण तिकडे एक छोटंसं कार्यक्रम आहे। म्हणजे देवदेव करतात त्याच्या आदल्या दिवशी हा कार्यक्रम केला जातो। तर ही माझी जाव आहे ज्यांनी कळसा पकडलेला आहे आणि यांच्या सगळ्यांच्या अंगात असं म्हणजे देवी आलेली आहे। तर सगळे रिलेटिव्हज आहेत आमचे, जावा वगैरे असे म्हणजे सासवा सगळे असे लागतात। तर इकडे आलो आम्ही आणि इकडे ते सगळं करत आहेत। म्हणजे जे कर्नाटकमध्ये राहतात ना त्यांना हे सगळं माहिती असेल, कारण आम्हाला गावी येऊन 5 वर्ष झाले आणि 5 वर्षात दुसरींदा आम्ही देवदेव करतोय। त्यामुळे अजून मला भरपूर काही माहिती करून घ्यायचं आहे, शिकायचं आहे। पासून ते हे दुसरींदा आहे, म्हणजे 5 वर्षातनं एकदा असं करतात। तर 5 वर्ष अगोदर केलं होतं आणि त्यानंतर आता करतोय। तर इकडे आल्यानंतर ना म्हणजे एक असा कार्यक्रम असतो की बोकड संध्याकाळी एक बोकड देवाला देतात आणि त्यानंतर बोकडची जी नाळ असते ना ते पूर्ण आमची फॅमिली जेवढं बडीगेर कुटुंब आहे त्यांच्या हातात देऊन ते आमचे पाहुणे जे असतात ते आमच्या अंगावरती असं थंड पाणी टाकतात। तर थंडी एवढी होती, रात्री भरपूर थंडी होती आणि त्या थंडीमध्ये थंड पाणी तिकडे टाकत होते। हालत खराब, म्हणजे लहान मुलं तर असे जोरात ओरडत होते, भरपूर ओरडत होते, रडत होते। पण काय करणार, जे आहे ते करावंच लागणार आहे। त्यानंतर मग जे आपण अंगावरती कपडे घातलेले असतात, म्हणजे जे काही कपडे असणार ते एकही कपडा आपल्या अंगावरती परत आपल्याला आणायचा नाही आहे, म्हणजे तिकडेच सोडायचं आहे आणि दुसरे कपडे घालून आपल्याला परत घरी यायचं आहे। अशा प्रकारे आमचा सगळं रात्रीचा कार्यक्रम झाला आणि रात्रभर आम्ही पुरणपोळी वगैरे हे सगळं बनवत होतो, कारण रात्रभर जागायचं असतं। सकाळी हे सगळं कार्यक्रम करायचं असतं, म्हणजे देव वगैरे बांधून घ्यायचं असतं आणि त्यानंतर पुरणपोळीचं जेवण असतं। तर आता
मग तिकडे मंदिरामध्ये जे पूजा करायची होती ती पूजा वगैरे करून आम्ही आलो घरी. आणि आता घरी एक बोकड देणार आहे. म्हणजे 3 बोकड होते, एक रात्री आणि एक मंदिराजवळ आणि एक घराजवळ, असं 3 बोकड करावं लागतं. तर इकडे आल्यानंतर आता पुढची पूजा स्टार्ट होणार आहे. म्हणजे ज्यांना देव बांधतो, म्हणजे माझी सासू आहे, छोटी सासू, म्हणजे माझ्या सासूची जाव, त्यांना ते देवदेव बांधायचं असतं. तर आता हे इकडेच कार्यक्रम ते स्टार्ट होणार आहे. तर ह्या ज्या आहेत ना, ह्या माझ्या सासूबाई आहेत आणि ह्या 5 जावा आहेत आणि 5 जावांमध्ये ह्या सगळ्यात मोठ्या आहेत. आणि ज्यांना देव बांधणार आहेत त्या चुलत जाव आहेत. म्हणजे माझ्या ह्यांच्या काकांच्या चुलत काकांची मुलं अशी, म्हणजे त्यांची काही रिलेटिव्ह आहेत, तर त्यांची ती चुलत जाव आहे आणि त्यांचं हे घर आहे. तर पूर्ण फॅमिलीमध्ये त्यांना म्हणजे 5 वर्षातनं एकदा असं देवदेव त्यांना बांधतात. तर जे कोणी पाहुणे वगैरे असतात ते आहेर वगैरे करतात त्यांना. ऊन कसलं आहे बघा, बापरे. तर सगळं कार्यक्रम झालं आणि कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही बसलो इथे जेवायला. ही ननंद आहे माझी, ते व्यवस्थित दिसलं नाही. इथे माझी बहीण बसली आहे, यश बसला आहे आणि आम्ही जेवायला बसलो आहे. आता पुरणपोळीचं जेवण आहे आणि संध्याकाळी मटणाचं जेवण असणार आहे. व्हेरी व्हेरी अगली गर्ल. कसं वाटलं तुला मटण खाऊन? ह्या पोरीनी 4 भाकरी, ढिगभर मटण, रस्सा, हा. तर दुसऱ्या दिवशी आम्ही निघालोय माझ्या नंदेच्या लग्नाला. तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे. पूर्णपणे शूट करता नाही आलं मला, पण ठीक आहे, छोटं थोडंसं म्हणजे शूट केलेलं आहे. कारण सगळ्या लोकांसमोर शूट करायला थोडंसं बरोबर नाही वाटत. तर ह्या मागे बसल्यात ना, त्या माझ्या मोठ्या जावा आहेत. ही माझी सासू आहे, तिकडे सासरेबुवा आहेत आणि सगळे लोक आहेत. तर चला तर मंडळी, लग्नाचा व्हिडिओ आणि देवदेवचा व्हिडिओ मी दोन्ही मर्ज केलेला आहे. कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा.